स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीमध्ये 11वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा संपन्न. विद्यार्थी डॉक्टर दाम्पत्याने विद्यार्थ्यांना दिला भविष्याचा कानमंत्र. SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स. आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी. एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट. शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध. या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या. भाड्याने देणे आहे. सद्गुरू हॉस्पिटल, सावरकरनगर, विटाला लागून 5000 स्क्वेअर फूट कमर्शियल जागा मेडिकलसह हॉस्पिटल किंवा तत्सम कारणासाठी भाड्याने देणे आहे. संपर्क 9822 53 68 82. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विठा व तासगाव इथं इयत्ता 11वीच्या वर्गात नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचं औचित्य साधून अकॅडमीच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपत स्कॉलरशिप मिळवलेल्या आणि विद्यार्थी दत्तक योजनेमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विटा येथील माहेर हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर दत्तात्रय भगत आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर शैलेजा भगत उपस्थित होत्या. डॉक्टर भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना करिअरच्या संधी आणि कठोर परिश्रमाचं महत्त्व पटवून दिलं. अकॅडमीच्या वतीनं स्कॉलरशिप मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणाऱ्या विद्यार्थी दत्तक योजना अंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आला. स्वतःची आर्थिक प्रगती चांगली असल्यानं संबंधित विद्यार्थ्यांनी ही दत्तक योजना गरजू व गरीब विद्यार्थ्यांना देण्याचं यावेळी जाहीर केलं. याप्रसंगी अकॅडमीचे संचालक डॉक्टर शंकर बुधवानी, प्राध्यापक महेंद्र धाबुगडे, प्राध्यापक केदार पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांनी अकॅडमीच्या दर्जेदार शिक्षण पद्धतीची माहिती देत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्था सदैव कटिबद्ध असल्याचं सांगितलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणाऱ्या डॉक्टर दत्तात्रय भगत, शैलेजा भगत यांनी उपस्थितांना भविष्याचा कानमंत्र दिला. मी अडसरवाडी आहे, तुम्हाला माहीत असेल, तामकडच्या बाजूला अडसरवाडी या गावात राहतो. तिथनं मी 10वीला गेलो. अडसरवाडी तो तामकडीला 4 किलोमीटर अंतर आहे. तिथं रस्ता नाही आहे, पायवाटा आहे. अशा वेळी तिथं मी 4 किलोमीटर रस्ता येऊन तामकडे येऊन मी ST करून खानापुरातील महात्मा गांधी शाळा शिकत होतो. मी 10वीमध्ये कोल्हात आलो आणि खानापूर तालुक्यात पहिला आलो तिथे. नंतर मी हुशार असल्यामुळे मला आईवडिलांनी कराडला यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स इथे ॲडमिशन घेतले. त्यावेळी सुद्धा मी 12वीत पहिल्यांदा आलो आणि त्यावेळी मराठी विषय घेऊन घेणारा बोर्डात येणारा मी पहिलाच विद्यार्थी होतो. बाकी सगळेजण संस्कृत घेत होते. मी मराठी घेऊन 12वीला बोर्डात आलो, मी पहिला मुलगा होतो त्यावेळी. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज पुण्यातून मला MBBSला ॲडमिशन भेटले. MBBSच्या 3 वर्षाला मी कॉलेजमध्ये पहिला होतो. नंतर बायोकेमिस्ट्रीमध्ये मला गोल्ड मेडलिस्ट मिळालं. ENT मध्ये मला डिस्टिंक्शन मिळालं. नंतर केलं, DAP केलं आणि DAPमध्ये मी महाराष्ट्रात दुसरा आलो. सांगायचं म्हणजे मी माझी स्वतः स्तुती करत नाही, सांगायचा हेतू होता की एक गरीब घराण्यातला मुलगा एका खेड्या गावातला, आमच्या गावाची लोकसंख्या फक्त 1,500 30 घरांचं आमचं गाव आहे. इतक्या खेड्या गावातलं आणि अतिशय गरीब कुटुंबातलं मी आज या लेवलला आलो. जेव्हा मी MBBS आलो तेव्हा मी लोन घेऊन MBBS आलो होतो. जेव्हा मी हॉस्पिटल चालू केलं त्यावेळी सुद्धा लोन घेतलं. तेव्हा मी स्वप्न बघलं की माझी स्वतःची 2 व्हीलर होईल का. ते स्वप्न बघता करता त्या स्वतःची मर्सिडीज आज घेतलेली आहे. मला अभिमान सांगितलं. तर हे का झालं की मी स्वप्न बघितलं होतं की काहीतरी म्हणजे करून घ्यायचं आहे आणि त्या स्वप्नाच्या पाठी लागलो आणि पाठी मनापासून लागलो आणि मी आज हे यश मिळवलं. माझा तुम्हाला एक सल्ला आहे की हेच तुम्ही पण स्वतः स्वप्न बघा, तुम्हाला जे काय करायचं आहे ते, आणि त्या स्वप्नाच्या मनापासून पाठी लागा. यश हे नक्कीच तुम्हाला मिळणार. सक्सेस इज नॉट अ ॲक्सिडेंट. सक्सेस इज नॉट अ ॲक्सिडेंट. इट इज नॉट अ वन नाईट शो. आपले बुधवार सर तुम्ही बघा, त्यांना विचारा एवढं सक्सेसफुल काय आहे. एका दिवसात त्यांनी केलं नाही. तर इज अ कंटिन्युअस हार्डवर्किंग, continuous learning, continuous sacrifice, continuous perseverance and continuous
डेडिकेशन, त्यानंतरच तुम्हाला सक्सेस मिळते. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही फक्त स्वप्न बघाल आणि सक्सेस म्हणजे गाठवता तर शक्य नाही. स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष ठेवा, ध्येय ठरवा. तुम्ही सगळ्यांनी ठरवलंच असणार आहे की आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे. जसं सरांनी मगाशी सांगितलं की तुम्ही ध्येयानं प्रेरित झाला, एक क्षण, एक कलाटणी तुमचं स्वतःचं आयुष्य, तुमच्या परिवाराचं आयुष्य बदलू शकतोय. आणि कधीही खचून जायचं नाही, कुठल्याही परिस्थितीत खचून जायचं नाही. अपयश हा आयुष्यातल्या यशाकडे जाणारा एक पायरी असते, ती पायरी चढून आपल्याला वर जायचं आहे. तर माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आम्ही शाळेमध्ये अव्वल दर्जाचे म्हणजे शिक्षणात पण उच्च दर्जाच्या अव्वल होतेच, पण खेळामध्ये पण अव्वल होतो. आम्ही खो खो खेळायला जायचो, भाषणामध्ये असायचो, निबंध लेखनामध्ये असायचो. नंतर 11वी 12वी झाल्यानंतर मेडिकल क्षेत्रात प्रवेश घ्यायचा होता. त्यावेळेला मग आम्हाला MBBS मिळालं नाही, पण मग काय आम्ही खचून गेलो नाही. BMS तर BMS आम्ही केलं. BMS मध्ये आम्हाला 10वीपर्यंत कधीही संस्कृतचा गंध नव्हता. संस्कृत कसं असतंय, काय असतंय हे काही आम्हाला माहिती नव्हतं. पण तिथे गेल्यानंतर आम्ही संस्कृत शिकलो. आमचा जो पिअर ग्रुप होता, आमचे जे फ्रेंड सर्कल होते, त्यांनी आम्हाला संस्कृत शिकवलं. त्या ज्या संस्कृतच्या मॅडम होत्या त्यांना आम्ही एक्स्ट्रा जाऊन भेटायचो की मॅडम मला काहीच येत नाही, मला संस्कृत शिकवा. त्या मॅडमनी मला गायडन्स केला आणि मला आज सांगायला खूप आनंद होतो की मला संस्कृतमध्ये आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स होते. ओरलला पण होते आणि थिअरीला पण होते. सगळेजण आश्चर्य करायला लागले की तुला हे असे कसे काय, तू काही संस्कृत नाही शिकलीस तरी पण तुला एवढे छान मार्क्स कसे मिळाले. तर ते मी ठरवलं होतं मनात की नाही, मला जे येत नाही ते मी करणार आहे. त्या पद्धतीनं केलं. आणि लग्नानंतर डिलिव्हरी, आता BMS शिकली आहे मी, आयुर्वेदाला पूर्ण डिवोटेड होते. पूर्ण आयुर्वेदाची आम्ही प्रॅक्टिस करायचो. अगदी टिळक आयुर्वेद, अष्टांग आयुर्वेद, त्या कॉलेजमध्ये जाऊन आम्ही आयुर्वेदाचं सगळं पंचकर्म, स्नेहस्वेदन सगळं करायचो. पण खेडेगावामध्ये कसं असतंय, लग्न झालं की जसा नवरा मिळेल त्या पद्धतीनं आपल्याला त्यांच्या पद्धतीनं करायला लागतं. डिलिव्हरीच्या रूममध्ये किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये, कॉलेजमध्ये, हॉस्पिटलमध्ये असताना कधीही पाऊल न ठेवणारी मी, मला नवरा गायनेकॉलॉजिस्ट मिळाला. त्यामुळे मला सगळं गायनेकचं करावं लागलं. आणि हे पण मला खूप अभिमानाने सांगावं वाटतं की त्यांनी एक गोष्ट मला सगळी त्यांनी माझ्याकडून करून घेतली आणि आज मी त्यांच्या सोबतीनं मी त्यांना मदत करते. डिलिव्हरी करण्यापासून, ऑपरेशनला मदत करण्यापासून, पेशंट बघण्यापासून सगळी मी मदत त्यांनी मला उत्साहानं शिकवलं. आणि मी पण जिद्दीनं शिकले की नाही मला शिकायचं आहे. त्यांनी मला सगळं शिकवलं. तर सांगायचा हेतू काय आहे की तुम्हाला जरी येत नसेल किंवा तुम्ही जरी जमत नसेल तरी तुमच्या मनात इच्छाशक्ती असेल तर तुम्ही ते मनापासून केलं तर तुम्हाला ते प्राप्त होतंय. आम्ही ज्यावेळेस शाळेत जायचो तेव्हा पहिल्यांदा लहानपणी शिकवायचे की एरे पावसा तुला देतो, एरे पावसा तुला देतो. आम्हाला लहानपणी प्रश्न पडायचा, अरे असं कसं, पैसे दिले पाऊस पडतो का? मग आम्ही कुणाला तर विचारायचं की असं कसं काय, एरे पावसा तुला देतो पैसा. तर तेव्हा आम्हाला सांगितलं जायचं, अरे बाळा तुम्ही लहान मुलं आहात आणि लहान मुलांनी मनापासून एखादी गोष्ट मागितली तर परमेश्वर सुद्धा त्याचं ऐकतो. म्हणूनच लहान मुलांनी म्हणायचं असतं, एरे पावसा तुला देतो पैसा. माझ्या भारताच्या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांच्या सगळ्या मुलांना हेच शिकवलं गेलं, एरे पावसा तुला देतो पैसा. आज तुमची पिढी ज्या इंग्लिश मिडियमच्या शाळेत जाते, पहिल्याच दिवशी पहिल्याला शिकवलं जातं रेन गो अवे, पावसा परत जा. आता एरे पावसापासून रेन गो अवे ह्यांचा ताळमेळ घालण्यासाठी राजलक्ष्मी रॉयल आपल्या शेजारी आता जर एखादं पहिली दुसरी तिसरीचं मूल शाळेत जात असेल तर त्याची आई त्याला सकाळी नटवते, सजवते, युनिफॉर्म घालते, टिफिन देते, पाण्याची वॉटर बॅग देते आणि त्या वॉटर बॅग देताना त्याच्या खांद्याला अडकवताना सांगते, बाळा हे पाणी आरोच आहे, तुझ्या एकट्यासाठी आहे, तू हे पाणी कोणाला द्यायचं नाही, दुसऱ्याच्या बॉटलमधलं पाणी प्यायचं नाही. का तर तुझी तब्येत बिघडेल. पुष्ट पाणी प्यायचं नाही, कुणाला पाणी द्यायचं नाही, कुणाचं पाणी घ्यायचं नाही. तेच म्हणून शाळेत जातं, शाळेतला मास्तर सांगत असतो की एकनाथ महाराजांनी काशीवरून आणलेलं पाणी गाढवाला वाजून पुण्य कमवलं. कुणाचं ऐकायचं? आईचं ऐकायचं? समाज मान्यतेचा करणार, तुमच्या आमच्या कुटुंबाचा करणार असणारी आई सांगते की पाणी कोणाला देऊ नकोस, कोणाचं पाणी पिऊ नकोस. समाज मधला दुसरा करणार सांगतोय की एकनाथ महाराजांनी गाढवाला
असं तुम्ही बघा. ऐकायचं कोणाचं? ह्या द्विधा मनस्थिती असली तुमची पिढी तुमची द्विधामन अवस्था काढून टाकण्यासाठी आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी हे देण्यात ठेवा. जे लोक आजपासून स्वतःला आयुष्याला एक टार्गेट देतील ते नक्कीच यशस्वी होणार. आणि आमची इच्छा ती आहे की आजपासून तुम्ही ध्येयानं प्रेरित होऊन यू इग्नाइट द फायर विदिन. आजपासून तुम्ही मनातून पेटून उठून स्वतःला एक टार्गेट द्यावं हेच आमची इच्छा असते. म्हणून हे कार्यक्रम आम्ही घेत असतो. आजच्या कार्यक्रमाला आमच्या अकॅडमीचे सगळे शिक्षक उपस्थित आहेत. मी आवर्जून त्या सगळ्यांचं कौतुक करतो. आमचे शिक्षक दिवस रात्र तुम्हा लोकांसाठी धडपड करत असतात. आपले आजपर्यंत जे जे सर निकाल उत्कृष्ट लागलेले आहेत, जेईमध्ये असतील, नीटमध्ये असतील, नीटमध्ये 695चा प्रतीक जाधव एक शेतकऱ्याचा मुलगा आपल्या अकॅडमीचा टॉप लेवल तो आज एम्सला शिकतो. एम्सला त्या शिक्षकांचं कौतुक आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवू आपण त्यांच्याच्या. सगळा स्टाफ दिवस रात्र मेहनत करतो. जेईमध्ये निकाल जबरदस्त आहे. नीटमध्ये तर CET मध्ये तर 50 विद्यार्थ्यांना 90% जास्त आहे. 10 विद्यार्थ्यांना 99% जास्त आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्यात टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजला आपले विद्यार्थी इतके दिवस रात्र आपले शिक्षक मेहनत घेत आहेत. तुम्ही पण सगळे यशस्वी होऊ शकता. फक्त आजपासून नक्कीच स्ट्रेच युअर लिमिट्स. We understand your differences, we understand the differences in your IQs, we understand the differences in your likings. आताच माझ्या चिरंजीवाने इथे भाषण केलं. तो अभ्यासात कमी लक्ष घालतो, तो क्रिकेट चांगला खेळतो. आम्ही अशी अपेक्षा करणार नाही की त्यानं नीटला टॉपला यावं. आम्हाला हे समजतं. पण किमान आपल्या आवडी जोपासत असताना आपल्या लिमिट स्ट्रेच करा. स्ट्रेच युअर लिमिट्स. टार्गेट मोठं ठेवा. 10वीमध्ये कुणाला 96 पडलेत, कुणाला 97 पडलेत, कुणाला 82 पडलेत, कुणाला 75 पडलेत. बिलीव्ह मी तुम्हाला खूप कॉन्फिडेंटली सांगतो, 10वीच्या मध्ये ज्यांना जास्त पडलेत किंवा कमी पडलेत काही घेणं देणं नाही. ज्या लोकांना कमी पडलेत ते सुद्धा 12वीमध्ये एंट्रन्समध्ये खूप चांगले निकाल देतात. आणि 10वीमध्ये ज्यांना टॉप पडलेत चुकून जर त्यांनी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये दुर्लक्ष केलं तर त्यांचे निकाल खाली येतात. येस ऑर नो? म्हणजे जे झालंय ते विसरून जाऊन नवीन प्रेरणेनं, नवीन उत्साहानं, नवीन उमंगानं आपल्याला काम करायचं. आपल्याला एक मोठं टार्गेट ठेवायचं. स्वतःच्या लिमिट्स स्ट्रेच करायचे आहेत. एक्सपांड युअर लिमिट्स. मोठं टार्गेट ठेवा. तुम्हाला नीटमध्ये आवड आहे, जेईमध्ये आवड आहे, CETमध्ये आवड आहे, कशाला ते ठरवा. जे आता 12वीत गेलेत अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तुमच्याकडे 1 वर्ष आहे. 11वीत आहेत 2 वर्ष आहे. तुमची 1-2 वर्ष आयुष्याला तुमच्या स्वतःच्या नव्हे तुमच्या अख्ख्या परिवाराच्या आयुष्याला बदलू शकतात. इतकी ताकद तुमच्यामध्ये या 2 वर्षामध्ये आहे, या वर्षामध्ये आहे. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.